विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी आहे, परंतु महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागा वाटप जाहीर करण्यात आलं नाही। कोण किती जागा लढणार, कोणाला कुठे तडजोड करावी लागणार यावर अजून तरी अंतिम तोडगा काही निघताना दिसत नाही। अशात राज्यातील असे अनेक मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघात जागा कोणाला मिळणार हे निश्चित सांगता येत नाही। तसंच संबंधित जागा आपल्यालाच मिळावी यावरून देखील जोरदार रस्सीखेच सुरू आहे। सध्या अशी रस्सीखेच सुरू असलेल्या मतदारसंघांपैकी एक आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघ। इथं सध्या अजित पवार गटाचा विद्यमान आमदार आहे, परंतु ही जागा भाजपला मिळावी यासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार हे वरिष्ठांकडे डोळे लावून बसले आहेत। त्यामुळे अजितदादांच्या आमदाराचं टेन्शन वाढलंय। पिंपरी विधानसभेत नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करायला विसरू नका। पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे। सध्या या मतदारसंघात अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत। आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। तसंच मतदारसंघात त्यांनी दौरे, कार्यक्रम आणि कामांचाही धडाका लावल्याचं दिसून येत आहे। एकीकडे बनसोडे पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावून बसलेले असताना दुसरीकडे भाजपकडून या जागेसाठी आग्रह धरला जातोय। पक्षाची ताकद पाहता हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा अशी आग्रही मागणी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आहे। कोणत्याही परिस्थितीत पिंपरीत उमेदवार कमळाचाच असावा अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे अण्णा बनसोडे यांच्या समोर महायुतीसह विरोधातील अनेक इच्छुकांचं कडवं आव्हान उभं राहिलंय। बनसोडे हे 20 वर्ष नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष व सदस्य आणि नंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार राहिलेत। 2008 मध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि 2009 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत अण्णा बनसोडेंनी भाजपच्या अमर साबळेंचा 9527 मतांनी पराभव केला। अण्णा बनसोडेंना 61,061 तर अमर साबळेंना 51,534 मतं मिळाली होती। पुढे 2014 मध्ये अण्णा बनसोडेंना पुन्हा राष्ट्रवादीने तिकीट दिलं। यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार उभा होते। गौतम चाबुकस्वार यांनी 2335 मतांनी बनसोडेंचा पराभव केला। चाबुकस्वार यांना 51,096 मतं मिळाली। अण्णा बनसोडेंना 48,761 मतं मिळाली होती। तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांना 47,288 मतं मिळाली होती। 2019च्या निवडणुकीमध्ये पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच सामना झाला। उमेदवार देखील अण्णा बनसोडे आणि गौतम चाबुकस्वार हेच होते। पण यावेळी अण्णा बनसोडेंनी बाजी मारत 19,808 मतांनी गौतम चाबुकस्वार यांना पराभूत केलं। अण्णा बनसोडेंना 86,985 मतं मिळाली तर गौतम चाबुकस्वार यांना 67,177 मतं मिळाली होती। आता चाबुकस्वार हे महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार आहेत। शिवसेना फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं। आता बदलती राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेसोबत राष्ट्रवादी फुटीचाही परिणाम पाहता चाबुकस्वार हे बनसोडेंना जड जाऊ शकतात। मुख्य लढत अशी होण्याची शक्यता असली तरी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी निवडणूक लढवण्याचा इरादा स्पष्ट केलाय। महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये चुरस आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले हे प्राथमिक सर्वेक्षण करतात। प्रकाश आंबेडकर हे आपला मुलगा सुजात आंबेडकरांना विधानसभेवर पाठवण्यासाठी या मतदारसंघातून चाचपणी करत असल्याची चर्चा आहे। पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेलाय। पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी पर्यंत 12 किलोमीटर पसरलेला आहे। या मतदारसंघात पिंपरी चिंचवड महापालिकेचं मुख्य कार्यालय, नाशिक फाट्यावरील डबल डेकर पूल, जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील ग्रेड सेपरेटर आणि भक्ती शक्ती हे शिल्प आहे। पिंपरी चिंचवड मध्ये एकूण 72 झोपडपट्ट्या असून त्यापैकी सुमारे 50 झोपडपट्ट्या याच मतदारसंघामध्ये आहेत। त्यामुळे या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित झोपडपट्टी लोकसंख्या आणि स्थानिक रहिवाशांची संख्या लक्षणीय आहे। हा मतदारसंघ राखीव असल्यानं इथल्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरते। सध्या अण्णा बनसोडे आणि गौतम चाबुकस्वार यांच्यात प्रमुख सामना रंगणार असल्याची चर्चा असताना भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे। मात्र त्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। भाजपकडून अमित गोरखे यांचंही नाव आघाडीवर आहे। त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांचंही नाव उमेदवारीच्या स्पर्धेत आहे। तर वंचित बहुजन आघाडीकडून शहर उपाध्यक्ष महेंद्र सरवदे यांचं नाव चर्चेत आहे।
दुसरीकडे राष्ट्रवादीने अण्णा बनसोडे यांची 2019 मध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज झालेल्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। अण्णा बनसोडेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांचं नाव आघाडीवर आहे। गेल्या वेळी राष्ट्रवादीने सुलक्षणा शिलवंत धर यांना आधी आणि नंतर अण्णा बनसोडेंना उमेदवारी दिली होती। उमेदवारी अर्ज दाखल करताना अण्णा बनसोडेंनी आधी अर्ज भरला म्हणून त्यांची उमेदवारी कायम राहिली। पण आता राष्ट्रवादीत 2 गट निर्माण झाल्यानं सुलक्षणा शिलवंत धर यांचा मार्ग मोकळा झालाय। त्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय। ही सर्व राजकीय समीकरणं पाहता अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक होणार हे निश्चित आहे। कोणत्याही परिस्थितीत माजी आमदार आणि महायुतीचे इच्छुक उमेदवार युतीच्या तत्वाचं पालन करणार की नाही हे येणारा काळच सांगेल। पण या परिस्थितीमुळे अण्णा बनसोडेंचं मात्र टेन्शन वाढलंय हे निश्चित। त्यांच्या समोर विरोधकांचं कडवं आव्हान असतानाच महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांचंही आव्हान असणार आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।